हे बघा, हे भोपळ्याचे घारगे अगदी टमटमीत फुगलेत. सुंदर चविष्ट अगदी कापसासारखे मऊ घारगे कसे बनवायचे व त्यासाठी मी एक सिक्रेट पदार्थ वापरलाच आहे. ज्यांनी आपले घारगे टमटमीत तर फुगतीलच, त्यासोबत चविष्ट देखील होतील. तर इथे मी अर्धा किलो भोपळा घेतला आहे. तो अशा पद्धतीने त्याची साली काढून घ्यायची आहेत आणि बारीक तुकड्यांमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सर्व भोपळा बारीक असा कट करून घेऊन मी मी एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकताय. तर इथे गूळ मिक्स मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर 4 शिट्ट्यांसाठी भोपळा अशा पद्धतीनं शिजवून घ्यायचा आहे. तर आपण पिठं मिक्स करून घेऊ. तर इथे मी गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे व त्यासोबतच मैदा देखील 1 वाटी घेतलेला आहे. चिमूटभर मीठ व जायफळ, सुंठ, वेलचीची पावडर 1 चमचा घातलेली आहे आणि तो सिक्रेट पदार्थ म्हणजे दही. 2 चमचे दही वापरल्यामुळे इतके सुंदर घारगे होतात की त्याची चव देखील बदलते आणि तेल देखील जास्त लागत नाही व घारगे अगदी मऊ असे लुसलुशीत होतात. तर इथे मी भोपळा शिजलेला आहे अशा पद्धतीनं स्मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये जितका भोपळा मावेल इतकाच घालून आपल्याला पीठ अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे. पिठाचा एक मोठा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला चपातीसारखं वरखाली पीठ लावून चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी जाड पण केलेला नाही आहे मी आणि पातळ देखील नाही. मध्यम असं मी लाटून घेतलेली आहे पोळी. तर ग्लासच्या आकाराचे या आकाराचे मला घारगे पाहिजे होते म्हणून मी ग्लासच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं काढून घेतलेले आहेत. सर्व सर्व घारगे मी अशा पद्धतीनं काढून घेतलेले आहेत आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हे घारगे सोडायचे आहेत. तुम्ही बघू शकताय तेलात टाकल्यानंतरच अगदी फुगून टमटमीत होऊन वर येत आहेत हे घारगे. अगदी आताच दिसायला इतके सुंदर दिसत आहेत की अगदी टमटमीत असे फुगलेत. त्यासोबत हे चवीला देखील तितकेच अप्रतिम लागतात. तर अशा पद्धतीने हे घारगे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.